हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आर के ट्रेडिंग. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत शिंदे. बरेच दिवस झाले आपली भेट नाही, म्हणून मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलोय. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी मार्केटचं थोडं ॲनालिसिस, एक तीन स्टॉकवरती आपण ॲनालिसिस करणार आहे. त्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल मार्केटमध्ये मार्केटला कशा पद्धतीने ॲनालाइज केलं जातं. जे काय आपण स्टॉकची मुवमेंट पकडत असतो, त्या स्टॉकच्या मुवमेंटवरून आपण त्याच्यामध्ये कसं चांगल्या पद्धतीनं एक सस्टेनेबल प्रॉफिट काढू शकतो, या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, आर के ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग या नावानं आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये पाठवणार आहे तुम्हाला. ज्यांना ज्यांना कुणाला या जे डेलीचे स्टॉकचे कॉल्स असतील इक्विटीसाठीचे, जर कुणाला ऑप्शन्स असेल ज्याच्यामध्ये आपण एक ओ टी एम, हे रिस्क जे आहे ते आपण एका कमी याच्यामध्ये ठरवून, म्हणजे आपण एक रिस्क डिसाइडेड करतो रिस्क, आणि ते रिस्क डिसाइडेड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक पोझिशन आपण घेत असतो. बऱ्यापैकी मी बघतोय की आपण त्या चॅनलवरती, आर के ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग या चॅनलवरती, जे काही आपण जे पोझिशनल कॉल्स दिलेले आहेत, स्टॉकचे ऑप्शन कॉल्स असतील किंवा स्टॉकचे इक्विटी स्टॉक जे काही दिलेले आहेत पोझिशन आला, आणि चांगल्या पद्धतीने मित्रांनो वर्क केलेलं आहे बऱ्याच मित्रांनी. म्हणजे स्टुडंट असतील, बरेच मित्र असतील माझे, चांगल्यापैकी प्रॉफिट त्यांनी त्याच्यातून गेन केलेलं आहे. ते खरंच हे सर्व करत असताना मला खूप आनंद होतोय की काहीतरी जी लोक कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं निफ्टी, बँक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये फसतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये लॉस करून ते लॉस रिकवर होत नाही, मग काहीतरी एका नैराश्यात जाणं, एका मोठ्यामध्ये तर विचार करायला गेलं मोठ्या डिप्रेशनमध्ये जाणं, या सर्व गोष्टी मित्रांनो घडत असतात. तर प्लीज माझी तुम्हाला एक सर्वांना रिक्वेस्ट आहे, जी लोक बिगिनर्स असतील, जी लोक नवीन असतील, त्या सर्व नवीन लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी ऑप्शन ट्रेडिंग करत असेल तर प्लीज कृपा करून ऑप्शन ट्रेडिंग थांबवावं मित्रांनो. तुम्ही इक्विटी ट्राय करा, मार्केटला समजून घ्या. ऑप्शन ट्रेडिंग इतकं की नाही आहे मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये सायकोलॉजी पण डिपेंड करते, टेक्निकल ॲनालिसिस पण डिपेंड करते. तुम्हाला त्या स्ट्राईक प्राईसच्या किंवा त्या ऑप्शन्सचे डेल्टा असतील, वेगा असतील, गॅमा असतील, या सर्वांची तुम्हाला माहिती घ्यावी लागेल मित्र. की जोपर्यंत तुम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत तुम्ही जर बिगिनर आहात आणि जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये उलटे सुलटे जर ट्रेड घेत असाल तर ते कुठंतरी तुम्हाला एक नुकसानकारक ठरू शकते. हेच नुकसान आहे जे तुम्हाला उद्या सकाळी भविष्यात एका डिप्रेशनमध्ये घेऊन जाईल. त्यामुळे अशा, जर कोणी ऑप्शन ट्रेडिंग बिगिनर असेल आणि ज्याला मार्केटमधलं काहीच माहीत नाही आहे आणि तो फक्त कॉलच्या याच्यावरती जर ऑप्शन बाय करत असेल तर प्लीज मित्रांनो असं काहीही करू नका. मी जे काही कॉलचे जे काही ऑप्शनचे जे कॉल देतोय त्याच्यामध्ये तुम्ही इक्विटी सुद्धा बाय करू शकता आणि त्याला चांगल्या पद्धतीनं होल्ड करू शकता. आपला जो होल्डिंग पिरियड असतो तो जास्तीत जास्त 8 ते 15 दिवसांचा असतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा आपण जे काही शिकायचं आहे ते आपल्याला, जो आपला इंडेक्स आहे निफ्टी 50, ज्याच्यामध्ये 50 आपले इंडियाचा जो लीडिंग इंडेक्स आहे, आपण असं निफ्टी 50, ज्याच्यामध्ये 50 टॉपच्या कंपन्या ज्या आहेत त्या इन्क्लुडेड असतात. जसं की रिलायन्स इंडस्ट्री असेल, टाटा मोटर्स असेल, अदानी एंटरप्राइजेस असेल, त्याच्यानंतर फार्मा सेक्टर असेल, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या चांगल्या चांगल्या जे काही परफॉर्मन्सवाल्या ज्या कंपन्या आहेत बनवून सर्वांची इंडेक्स बनवतात. आणि ह्या इंडेक्सच्या जोरावरतीच आपल्याला ठरत असतं की मार्केटची अगली, म्हणजे मार्केटची पुढची दिशा काय आहे, मार्केट पुढे कुठे जाऊ शकतं, मार्केट किती ड्रॉबॅक देऊ शकतं. मित्रांनो आपण सध्या जे अनालिसिस करायला चाललोय ते निफ्टी 50चं अनालिसिस करायला चाललोय मित्रांनो. तर समोर तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय मित्रांनो, त्याला कॅन्डलस्टिक चार्ट आपण बोलतोय. त्या कॅन्डलस्टिक चार्ट वरती आपण जो चार्ट लावलेला आहे तो डेली टाइम फ्रेमचा चार्ट आहे. तर पहिल्यांदा आपण अनालिसिस करत असताना त्याच्या वीकली अनालिसिस थ्रू आपण त्याला अनालाइज करूया मित्रांनो. तर निफ्टी 50चा जर वीकली टाइम फ्रेमचा जर मी चार्ट पाहत असेल तर बघा निफ्टी 50 मध्ये एक कंटिन्युअसली अप ट्रेंड चालू आहे, जो की कोविड फॉलमध्ये जो झाला होता 2020 साली, जे की 2019 पासून 2020 जानेवारी 2020 पासून जे मार्केट फॉल झालं
ते मार्च 2023 पर्यंत मार्केट म्हणजे लगातार एक 3-4 महिने मार्केट फॉल झालं होतं आणि तिथून जो मार्केटनं जो अप ट्रेंड चालू केला म्हणजे 7,544 पासून जे निफ्टीनं अपमूव्ह चालू केलाय तो मित्रांनो आज 22,023 वरती येऊन निफ्टी. पण तुम्ही विचार करू शकताय की 2020 आणि 2020 या दरम्यानच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये निफ्टीनं इतका मोठा अपमूव्ह केलेला आहे. मित्रांनो हे मार्केट एक मार्केटचं जसं तुम्ही टेक्निकल अनालिसिस करायला जाताय त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी असं दिसत की मार्केटमध्ये अप अँड डाऊन होत असतात. मार्केटची दिशा क्लिअर आहे मित्रांनो. मार्केटला शेवटी वरतीच जायचं आहे. त्यामुळं तुम्ही अशी कोणत्याही गोष्टीमध्ये मार्केट खाली आलं मग माझ्या पोझिशन्सचं काय होणार. तर परवा दिवशी एक फॉल आला होता ज्याच्यामध्ये बऱ्याचशा सेबीच्या पण काहीतरी करप्टेड न्यूजेस होत्या त्याच्यामध्ये इलेक्ट्रल बॉन्डचा एक विषय आहे. या बऱ्याचशा न्यूज इफेक्टनं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात एक मिड कॅप सेक्टर आणि स्मॉल कॅप सेक्टरवरती पीएसयू सेक्टर असेल याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात फॉल आलेला आहे मित्र. आणि हा फॉल काय माझ्या एकट्याचा नाही आहे किंवा तुमच्या एकट्याचा नाही आहे. आज सर्वांना ह्या फॉलला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळे कुणीही अशी चिंता करू नका, कुणीही भीतीचं वातावरण मनामध्ये घेऊ नका. मार्केट पुन्हा सस्टेनेबल होणार आहे. तुमचे सर्व स्टॉक जे काही लॉसमध्ये असतील इक्विटीचे ते सर्व प्लसमध्ये येणार आहेत मित्र. तर आपण निफ्टीचं अनालिसिस करतोय. आपण बघतोय की निफ्टी एका अप ट्रेंडमध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता की निफ्टी याच्यामध्ये मार्केट एक हायर हायज हायर लोज या कंडिशन्स बनवत मार्केट जात असतं. इथं बघा मार्केटने एक रेंज कन्सोलिडेशन केलं त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट आला पुन्हा मार्केटने एक रिटेस्ट केला आणि तिथून मार्केट पुन्हा हायर हायज हायर लोज करत वरती जात आहे मित्रांनो. एक सांगायचं झालं इथं तर एक हे बघा की मित्रांनो ह्या ज्या कंडिशन्सला निफ्टीने एक हायर हायज बनवला त्याच्यानंतर पुन्हा हायर लो बनवून निफ्टी वरती चालले. म्हणजे एक साधारणतः असू शकतं की लोकांना वाटत असेल की आता निफ्टी जी आहे ती ऑल टाइम हायला आहे आणि निफ्टीमध्ये करेक्शन्स येऊ शकतात. मी ही गोष्ट नाकारू शकत नाही. निफ्टीमध्ये करेक्शन पण येऊ शकतात ज्याच्यामध्ये थोडेफार प्रमाणात स्टॉक पण खाली येऊ शकतात. कसं आहे की मार्केटला आपण जज नाही करू शकत. आपण त्याच्यावरती मार्केटला एक डिसाइड म्हणजे आपण एक प्लॅन ए प्लॅन बी अशा पद्धतीनं आपण मार्केटचं अनालाइज करू शकतो. तर इथं आपण बघतो की मार्केटने एक हायर हाय बनवला वीकली टाइम फ्रेमला त्याच्यानंतर हायर लोज बनवून मार्केट वरती गेलंय. आता असं वाटतं की मार्केटमध्ये थोडंसं करेक्शन येईल पुन्हा मार्केट हायर लोज बनवला आणि पुन्हा त्याचा ट्रेंड हा कंटिन्युअस चालू ठेवेल. त्यामुळे असं वाटतं की इथून थोडासा फॉल यावा असा ऍक्सेप्टेबल आहे. ठीक आहे मार्केटला अजून वरती जायचं असेल तर ते मार्केट आहे असं पुन्हा वरती जाऊ शकते. कारण आता जे पुढचं जे तुम्ही बघताय की आज मला वाटते 3 वाजता काहीतरी इलेक्शन कमिशन मीटिंग येणार आहे. मला वाटते आपल्या लोकसभेच्या ज्या काही इलेक्शन्स आहेत त्या डेट्स फायनल करणार आहे. आज अधिकृत घोषणा करेल इलेक्शन कमिशन. पुढचे जे काही न्यूज बेस्ड म्हणजे असं म्हटलं जातं की इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं जे आता पार्टी लीड करते बीजेपी जर पुन्हा सत्तेत आली तर मार्केटमध्ये अपमूव चालूच राहणार किंवा बीजेपी जर नाही सत्तेत आली तर मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात करेक्शन्स येऊ शकते. न्यूज बेस्ड सगळ्या गोष्टी असल्यामुळे इथून पुढचं जे मार्केट आहे ते थोडं अनफ्लक्च्युएशनल असणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही असं कोणत्याही कंडिशनमध्ये घाबरून जाऊ नका. चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. आता जर सध्याची कंडिशन बघितली तर मार्केटमध्ये जी वीकली कॅन्डल आहे सध्याची या वीकली कॅन्डलमध्ये एक चांगल्या पद्धतीनं करेक्शन आलेलं आहे मित्र. ही कॅन्डल एक बघा तुम्ही बघू शकता की ह्या पाठीमागच्या एक दोन एक दोन तीन चार कॅन्डलच्या पेक्षा ही जी कॅन्डल आहे ती बेरिश दिसल्याने बेरिश साईन दिलेला आहे. त्यामुळं असं वाटू शकतं की मार्केटमध्ये थोडासा फॉल येऊ शकतोय मित्र. तर मार्केटमध्ये आपण एक सपोर्ट निश्चित करूया की मार्केट खाली जर येत असेल वीकली बेसिसवरती मी सपोर्ट फायनल करतोय. सगळ्यात पहिल्यांदा मी फिबोनासीचा यूज करेन मित्रांनो ज्याच्यामध्ये हा हायर लोज आणि हा हायर हायज पकडलेला आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे क्लास केलेला आहे त्या सर्वांना फिबोनासी कशा पद्धतीने यूज करायचं आहे फिबोनासी काय असतं हे सगळं माहिती आहे. ज्यांनी ज्यांनी क्लास केलेला आहे जी लोक बिगिनर्स आहेत त्या लोकांना माहिती नाही आहे. कधी वेळ मिळालीच तर त्यांनी
म्हणजे आता ऑनलाईन पद्धतीने मी क्लासेस चालू करतोय. तर ज्यांना कुणाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील ते मला स्वतःच्या पर्सनल नंबरवरती मला मेसेज करतात. त्या पद्धतीनं मी ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने क्लासेसचं प्लॅनिंग करेन. तर इथं बघा फिबोनाचीमध्ये मी पहिल्या पण मित्रांना सांगितलं होतं की आपल्याला जे गोल्डन झोन आहे, गोल्डन झोन आपल्याला 0.5 आणि 0.6 म्हणजे आपण एक कन्सिडर धरूया की निफ्टी जर खाली आली तर 2659 क्रुशियल लेवल आहे. पण त्याच्या आधीच एक वीकली सपोर्ट मित्रांनो इथे येतोय. आहे 21,137चा. ठीक आहे. 21,137चा हा एक सपोर्ट येतोय. त्याच्या खाली हे दोन सपोर्ट झोन येते 20,719चा आणि त्याच्यानंतरचा येतोय तो 20,269. ठीक आहे. तर या पद्धतीनं मार्केट जे आहे ते पुढचे काही दिवस येऊ शकते. ऍक्सेप्टेड मी मार्केटला अनालाइज करतोय, जज नाही करतोय की मार्केट 100% येईल असं मी म्हणत नाहीये. पण या पद्धतीनं मार्केट जे आहे ते पुलबॅक होण्याची जास्त शक्यता आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर आपण हे दोन सपोर्ट जे काढलेले आहेत ते वीकली टाइम फ्रेम वरती काढलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जातोय डेली टाइम फ्रेम वरती मित्रांनो. तर डेली टाइम फ्रेम वरती बघू शकताय मार्केटमध्ये इथं बघा तुम्ही मार्केटमध्ये एक डाऊनफॉल होता आणि या डाऊनफॉलच्या ब्रेकआउट नंतर मार्केटने मोठा अपट्रेंड केला. त्या अपट्रेंड नंतर मार्केट येथे एक अनफ्लक्च्युएबल जिथं की मार्केट एका वेगळ्या डायरेक्शन मध्ये जात होतं. तिथून मार्केटनं पुन्हा हायर हायज हायर लोज हायर हाय हायर लोज बनवत मार्केट एका कंडिशन मध्ये चाललं होतं. इथे एक मार्केटला ट्रेंड लाईन बनत होती आणि बघू शकता आपण परवा दिवशी निफ्टीनं ही ट्रेंड लाईन काय केलेली आहे मित्रांनो. म्हणजे इथं सिग्नल दिलेला आहे की बेरिश सिग्नल आहे आणि तिथं बघू शकता की व्हॉल्यूम पण जे आहे जो व्हॉल्यूम तो बेरिश साईडला होत चाललेला आहे मित्रांनो. कारण की बेरिश साईन आपल्याला दिसायला लागलेत की जे बेरिश लोक आहेत, जे मार्केटला जे सेलर्स लोक आहेत जे मार्केटला खाली पाडायला बसलेले आहेत त्यांची क्वांटिटीज पण आपल्याला इथे दिसायला लागली. त्यामुळे असं दिसतंय की मार्केट काही का असताना थोडं करेक्शन होईल. पण आपण ह्या करेक्शनसाठी मित्रांनो सपोर्ट लेवल्स आपल्याला जे काय आहेत ते निफ्टीचे शोधायचे आहेत. याच्यामध्ये आपण ह्या दोन सपोर्ट लेवल्स पकडलेले आहेत 20,780 त्याच्यानंतर 21,136 त्या खूप मोठ्या सपोर्ट लेवल आहेत आणि त्या आपण वीकली टाइम फ्रेम वरती निवडलेले आहेत. आता आपल्याला बघायचे आहेत की डेली टाइम फ्रेमला आपल्याला काय दिसते. तर डेली टाइम फ्रेमला आपण मित्रांनो बघू शकता तिथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक ट्रेंड लाईन सापडत होती जिथं मार्केट हायर हायस हायर लो पकडत ट्रेंड लाईनला सपोर्ट घेत मार्केट वरती चालू होतं. या ठिकाणी बघू शकता की ट्रेंड लाईन मार्केटनं ब्रेक केलेली आहे आणि मार्केट ट्रेंड लाईन ब्रेक करून तिथं एका रेंज मध्ये राहिलेला आहे. म्हणजे मी ते एक सपोर्ट ड्रॉ करतो. सॉरी 21,875 बघू शकता तुम्ही की हा सपोर्ट एक स्ट्रॉंग क्रुशल सपोर्ट आहे. मार्केट इथूनच वरती गेलेला आहे. पुन्हा इथं आल्यानंतर मार्केटनं पुन्हा वरती मूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे येऊन मार्केट काय झालेलं आहे थांबलेला आहे मित्रांनो, स्टॉप झालेला आहे. आता मार्केटमध्ये बघा दोन्ही ठिकाणी म्हणजे कालच्या आणि त्याच्या आधीच्या कॅन्डलमध्ये इनसाइड बार बनला होता. आत्ताच्या आणि कालच्या कॅन्डलमध्ये सुद्धा इनसाइड बार बनलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये कंटिन्युअसली 3 दिवस झालं मार्केट एकाच रेंजमध्ये खेळत आहे. ना अपसाईडला मुवमेंट करत आहे ना डाऊन साईडला मुवमेंट करत आहे. तर अशा वेळी मार्केट एका साईडवेज झोनमध्ये आहे मित्रांनो. म्हणजे मार्केट एका साईडवेज रेंजमध्ये फसलेलं आहे जसं की रेक्टँगल पॅटर्नमध्ये. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही ट्रेड करणं थोडंसं अवॉइड करायचं आहे. कारण मार्केट एखादी मार्केटची दिशा ठरवू देत. जोपर्यंत मार्केटची दिशा ठरत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ नका. कारण इथून मार्केट अपसाईडला जाईल म्हणजे मार्केट तिथून सपोर्ट घेऊन वरती जाईल किंवा तो सपोर्ट ब्रेक करून खाली येईल हे आपण सांगू नाही शकत मित्रांनो. त्यामुळं अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करा थोडं ट्रेड घेणं अवॉइड करा. त्याची दिशा एकदा फायनल झाली की तुम्ही त्याच्यामध्ये थोडी रिस्क पकडून तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता मित्रांनो. तर इथं बघा की हा सपोर्ट आहे 21,875चा आणि या सपोर्ट वरती मार्केट जे आहे ते कन्सोलिडेट होत आहे. आता मी जातोय 1 आवर टाइम फ्रेमला ज्याच्यामध्ये तुम्हाला साइडवेज रेंज दिसून येईल. 1 आवर टाइम फ्रेमला जर तुम्ही बघत असाल तर इथं बघा मित्रांनो मी इथे एक रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केलेली आहे 22,204 ची. तिथून मार्केट वरती गेलं तिथून खाली आलं म्हणजे मार्केट एका रेंज मध्ये आहे. अजून या मार्केटनं त्याचा अपसाईडचा रेजिस्टन्स
आणि ह्या डाऊन साईडचा सपोर्ट ब्रेक केलेला नाही आहे, जोपर्यंत मार्केट ह्या दोन्ही रेंजमध्ये राहील, त्या रेंजमध्ये तुम्ही डाऊन साईडला जिथं सपोर्ट घेईल, एक चांगला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनेल, तेव्हा तुम्ही रेजिस्टन्स पर्यंत टार्गेट ठेवू शकताय. आणि रेजिस्टन्स मध्ये जेव्हा एखादा रेजिस्टन्स जवळ एखादा बेरिश कॅन्डलस्टिक फॉर्म होत असेल, तर तेव्हा तुम्ही एक पुट बाय करून सपोर्ट पर्यंतची लेवल घेऊ शकता. पण हे कोण करू शकते? बिगिनर्स लोकांना मी अवॉइड करायला सांगितलेलं आहे की ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही इंडेक्समध्ये करणं टाळावं. ज्यांना ज्यांना एक्सपिरियन्स आहे, खरंच जी लोक 1-2 वर्ष बघत आलेले आहेत, त्यांनी स्ट्रॅटर्जी डेव्हलप केली असेल, त्या पद्धतीनं त्यांनी जर ट्रेड केला तर त्यांच्यासाठी मी ह्या लेवल देत आहे. पण तुम्हाला पण एक समजून जावं म्हणून मी थोडं सांगत आहे याच्यामध्ये. तर हे एक रेजिस्टन्स लेवल आहे 22,204 आणि खालची जी सपोर्ट लेवल आहे ती 21,875. तर ह्या दोन रेजिस्टन्स आणि सपोर्ट मध्ये मार्केट एक साइडवेज झोन मध्ये फसले, 2 दिवस झाले इनसाइड बार बनवत चाललेला आहे. तर ही रेंज जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये ट्रेड घेणं अवॉइड करा मित्रांनो. ज्या काही मी लेवल्स दिलेले आहेत ह्या लॉंग इथून दिलेले आहेत. मी इंट्राडे साठी कोणतीही लेवल, एक निफ्टीचा ओव्हरऑल व्ह्यू काय आहे, निफ्टी उद्या सकाळी कुठे जाऊ शकते, तर याच्यामध्ये की आपण त्याच्यासाठी आपण लेवल काढलेले आहे की उद्या सकाळी मार्केट इथून जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक करेल, म्हणजे मार्केट इथून जाईल, थोडा ब्रेक करेल, पुन्हा त्याचा अप ट्रेंड कंटिन्यूस ठेवून, किंवा आहे असं मार्केट इथून खाली येईल, ब्रेकडाऊन देईल आणि पुन्हा म्हणजे दोन डायरेक्शन आहेत मित्रांनो. या दोन्ही डायरेक्शन मध्ये मार्केट जाऊ शकतं. जेव्हा ही लेवल ब्रेक करेल, जेव्हा वरची रेजिस्टन्स लेवल ब्रेक करेल, तेव्हा मार्केट वरती जाऊ शकतं. जेव्हा खालची सपोर्ट लेवल ब्रेक करेल तेव्हा मार्केट खाली येऊ शकतं. दोन डायरेक्शन आहेत. जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये साइडवेज आहे तोपर्यंत तुम्ही अजिबात ट्रेड करू नका मित्रांनो. कारण समजून येणार नाही, कारण तुम्ही काय केलेलं असणार आहे की समजा इथून तुम्ही सेल केलेला आहे आणि अचानक मार्केट इथून वरती गेलं तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. किंवा या ठिकाणी जर तुम्ही सपोर्ट वरती जर समजा बाय केलेलं असेल, कदाचित ट्रेड मार्केट समजा जर हा सपोर्ट तोडून खाली आलं तर इथं तुम्हाला लॉस पण मित्रांनो होऊ शकतो. त्यामुळे थोडं सांभाळून ट्रेडिंग करा. ज्या काही लेवल्स दिलेल्या आहेत त्या लेवल्स पुन्हा एकदा बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या लेवल्स नोट डाऊन करा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करा. हा आपला झाला तर निफ्टीचा एक ओव्हरऑल व्ह्यू. त्याच्यानंतर आय थिंक मी फ्रायडे मार्केट क्लोजिंगच्या दरम्यान एक नेस्ले इंडियाचा एक कॉल दिला होता. वाटते नेस्ले इंडियामध्ये एक कॉल दिला होता, आय थिंक करतोय. नेस्ले इंडिया 2700चा स्थिती दिला होता मार्चचा, त्याची किंमत आहे 16.50. तर आपण त्या नेस्ले इंडियावरती थोडस अनालाइज करूया की नेस्ले इंडिया स्टॉक आपल्यासाठी कसा आहे. नेस्ले इंडियाचा चार्ट ओपन करतोय. ते कशा पद्धतीने अनालाइज करतोय ते जरा लक्ष द्या याच्यामध्ये. नेस्ले इंडिया, तर हा नेस्ले इंडियाचा जो चार्ट आहे तो डेलीचा चार्ट आहे. मी थोडा वीकली करतो याला. वीकली केल्यानंतर तुम्हाला समजून येईल. नेस्ले इंडियामध्ये कंटिन्युअसली अप ट्रेंड आहे मित्रांनो. नेस्ले इंडियामध्ये कंटिन्युअसली मार्केट हायर हाय बनवते, हायर लोज बनवते, हायर लोज, पुन्हा हायर लोज, आणि आता पुन्हा मार्केट वरती जाण्यासाठी तयार आहे मित्र. मार्केटला आता काय म्हणजे नेस्ले इंडियाला काय करायचं आहे, पुन्हा याच्या वरती जाऊन हायर हाय बनवायचा आहे. जे नेस्ले इंडियाचा एक अपट्रेंड जो चालू आहे तो कंटिन्युअसली त्याला चालू ठेवायचा आहे मित्र. पण याच्यामध्ये तुम्ही जर बघू शकता की मी जर याला डेली टाइम फ्रेमला लावलं तर याच्यामध्ये कालचा एक कंडिशन्स तुम्हाला इथं सपोर्ट लेवलला तुम्हाला दाखवतोय. मार्केटमध्ये टाइम फ्रेम लावतोय, इथं लक्ष द्या मित्र. जसं की नेस्ले इंडियानं हा सपोर्ट लेवल म्हणजे मार्केटने एक अपसाईड रॅली केली, पुन्हा मार्केटने एक सपोर्ट पकडला, त्याच्यानंतर मार्केट पुन्हा हायर हायज, हायर लोज, आणि हा आता इथं बघा मार्केटला म्हणजे नेस्ले इंडियाला जर का खाली डाऊन साईडला यायचं असतं तर नेस्ले इंडियाने इथं मोठ्या प्रमाणात रिजेक्शन केलं नसतं. इथे कॅन्डल्स तुम्ही बघू शकता की मार्केट वरती जाण्यासाठी, नेस्ले इंडिया वरती जाण्यासाठी आतुर आहे, पण काय झालं की त्याला निफ्टी सपोर्ट करत नसल्यामुळे ते एका साइडवेज झोन मध्ये आहे.
आणि जेव्हा निफ्टी थोडीशी याला सपोर्ट करेल नेस्ले इंडियाला, नेस्ले इंडिया इथं ब्लास्ट होऊ शकतो मित्रांनो, नेस्ले इंडिया वरती जाऊ शकतो. त्यामुळे मी हा ट्रेड दिलाय नेस्ले इंडियाचा, त्याचा स्टॉप लॉस पण दिलेला आहे. म्हणजे प्लॅन ए आपला आहे, मार्केटला नेस्ले इंडियाला असं समजतो की नेस्ले इंडिया इथून वरती जाणार आहे. पण कदाचित नेस्ले इंडिया जर डाऊन बॅक झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉप लॉसचा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला महत्वाचा आहे मित्र. त्यामुळं महत्वाचं. आणि मला वाटतं की पाठीमागच्या फॉलमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की आपण जे टेलिग्राम चॅनलवरती कोणताही बाईंग साईडचा कॉल दिलेला नव्हता. मला वाटतं एबीसी कॅपिटल एकच कॉल होता, जो आपण काहीतरी ₹2 की ₹5 दिला होता. आय थिंक मला आठवत नाही आहे. पण तो जरासा खाली डाऊन आलेला आहे. बऱ्याच जणांचे मला मेसेजेस येतात, कॉल येतात. पण मित्रांनो स्विंग ट्रेडिंग आहे. हे बघा, कधीही मी तुम्हाला सुरुवातीला सांगताना सांगतोय, की आपण जे OTM ऑप्शन बाईंग जे करतोय त्याच्यामध्ये आपण रिस्क कमी घेतोय. जे रिस्क म्हणजे काय आहे, की जे तुम्ही इन्व्हेस्टेड अमाउंट टाकणार आहे त्याच्यामध्ये, तोच तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. आणि तोच स्टॉप लॉस तुम्ही जर ॲक्सेप्ट जर सुरुवातीला करत असाल तर तुम्हाला पुढे घाबरण्याची गरज नाही. म्हणजे असं समजून चला, मला नेस्ले इंडियामध्ये ट्रेड करायचा आहे आणि नेस्ले इंडियाचा इन्व्हेस्टेड अमाऊंट काहीतरी 6,000 समथिंग आहे. मी जेव्हा नेस्ले इंडियामध्ये बाईंग करतोय आणि बाईंग केल्यानंतर मी ठरवलंय की नेस्ले इंडियामध्ये जर नेस्ले इंडिया पुढं समजा की 10% जरी डाऊन झाला तरी माझा जो लॉस होणार आहे तो 6,000च्या जास्त काय होणार नाहीये. तो 6,000 हा समथिंग, म्हणजे त्याला मी एक हेज केलेला आहे, म्हणजे की 6,000च्या वरती तो लॉस जाणारच नाही आहे मित्रांनो. कारण तुम्ही जेवढी इन्व्हेस्टेड अमाऊंट केलेली आहे जास्तीत जास्त प्रीमियम झिरो होऊ शकतोय. पण जर नेस्ले इंडिया वाढला तर तुमचा ऑप्शनचा प्रीमियम हा अनलिमिटेड वाढू शकतो मित्रांनो. परवाची आपण काही उदाहरणं बघितलं असेल की रिलायन्स इंडस्ट्रीचा मी दिलेला ₹29 प्रीमियम मित्रांनो 182चा हाय मारलेला आहे. ओएपीएसएसचा 98चा प्रीमियम मित्रांनो 2600चा हाय मारलेला आहे. त्याच्यानंतर सेलचा ₹1.50 जो प्रीमियम आहे, ₹1.50 प्रीमियम, ज्यानं 11.50चा हाय मारलेला आहे. सेलची लॉट साईज मित्रांनो 6,000 ते 8,000च्या समथिंग काहीतरी आहे. अशा पद्धतीनं स्टॉकनं आउट परफॉर्म केलेलं आहे. परवाचा पिडिलाइट इंडस्ट्री सुद्धा खूप चांगला रन झालेला आहे मित्रांनो. म्हणजे मी ₹20-25 दिलेला ऑप्शनचा प्रीमियम, मला वाटते ₹9 पर्यंत खाली आलेला होता आणि त्यानं ₹117चा हाय मारला. त्यामुळे मला काय समजायचं की हे सगळ्या स्टॉकमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टेड अमाऊंट जी होती तुमची, तीच जर तुमची रिस्क म्हणून जर ठरवली असती तर तुम्ही याच्यामध्ये मोठं मोठं प्रॉफिट बुक करू शकला. त्यामुळे इथून पुढे ट्रेड करत असताना कुणी फेअर फॅक्टर बाळगायचा नाहीये. त्याच्यामध्ये जे काही आपण इन्व्हेस्टेड अमाऊंट टाकलेली आहे तीच आपलं लॉस आहे, तेच आपली एक म्हणजे मी रिस्क पकडलेली आहे असं समजा आणि त्या पद्धतीनं मित्रांनो ट्रेड करा. कारण की त्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवता येणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही रिस्क तुमची डिसाईड नाही करत आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार नाही. जर कुणाला काही शंका असेल ते माझ्या स्टॉक देण्यावरती, किंवा कुणाला काही क्लासेस करायचे असतील, तर कुणाला काय ओव्हरऑल काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर तिने बिनधास्त माझ्या कॉलवरती मला कॉल करू शकताय किंवा मेसेजेस करू शकताय व्हॉट्सअपला. जादा करून मेसेजेस केलेले मला चांगले होतील, कारण की प्रत्येकाचा कॉल मी ॲक्सेप्ट नाही करू शकत आहे. कारण व्हॉट्सअप चॅटिंगवरती मी कधी ना कधीतरी बघून त्यांना रिप्लाय मी देऊ शकतो. मग कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज त्यांनी सांगावं, ते प्रॉब्लेम मी आपण क्लिअर करायला तयार आहे मित्र. ठीक आहे, तुमचा दिवस खुश जावो, सुखी जावो. ठीक आहे, इथून पुढचे जे काही ट्रेडिंग सेशन म्हणजे जे काही ट्रेडिंग आहे, इथून पुढे जे काही कॉल्स देणार आहे आर्के ट्रेडिंग, काय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल अनालिसिस प्लस डेटा अनालिसिसच्या बेसिसवरती जे काही आपण स्टॉक देणार आहे ते चांगल्या पद्धतीनं मुवमेंट करणार आहेत मित्रांनो. आणि ही सुरुवात आहे, त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आहेत, सपोर्टिव्ह राहा. ते कसं असतंय की जे काय आतापर्यंतचे ते दिलेले जे काही कॉल्स आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही फेस टू फेस मला डायरेक्ट क्लिअर सांगू शकताय. त्याच्यामध्ये मला वाटतंय की एबीसी कॅपिटल हा एकमेव स्टॉक सोडला ऑप्शनचा एकही स्टॉक आपल्या फेल गेलेला नाही आहे. मला वाटतं जिंदाल स्टीलनं सुद्धा 5%च्या अबोव टार्गेट दिलं होतं, पण ज्यांना ज्यांना प्रॉफिट बुक करायला जमलं नाही ते लॉसमध्ये आहेत मित्रांनो. पण बऱ्यापैकी समजून जावं की मला वाटतं की दिलेले आतापर्यंतचे सगळे ऑप्शनचे स्टॉक ओटीएम मधले चांगल्या पद्धतीने तिने काम केले.
अशाच पद्धतीनं मी तुम्हाला इथून पुढे सुद्धा ते स्टॉक देत राहणार आहे, ज्याच्यामध्ये अनालिसिस करून तुम्हाला ते स्टॉक पाठवणार आहे. आणि आपल्या कुठल्या टेलिग्राम चॅनलची कोणतीही फी नाही आहे मित्रांनो. आणि जर तुमचे कोणी मित्र असतील जे ट्रेडिंगशी रिलेटेड, ज्यांना ट्रेडिंग शिकायचं आहे, ज्यांना ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे, अशा लोकांना तुम्ही त्या चॅनलची लिंक बिनधास्त पाठवू शकता मित्रांनो. जेणेकरून तुम्ही माझ्यासाठी एक चांगली प्रोत्साहनपर गोष्ट कराल. त्याबद्दल मी तुमचा शतशः धन्यवाद असेल मित्रांनो.